अहिल्यानगर इथे पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत शिवराज राक्षेनं पंचांना मारहाण केली, तर महेश गायकवाड हा मल्ल अंतिम सामन्यात कुस्ती अर्धवट सोडून मैदानातून निघून गेला। या प्रकारानंतर या दोन्ही मल्लांचं 3 वर्षांसाठी निलंबन करण्यात आलंय। पुढचे 3 वर्ष शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड कुठलीही स्पर्धा खेळू शकणार नाहीत। महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार रामदास तडस यांनी ही कारवाई केली आहे। त्यांनी पंचाला लात मारणं, शिवीगाळ करणं हे काही एका खेळाडूला शोभण्याजोगतं नाही आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी निर्णय घेतला की शिवराजला 3 वर्षासाठी आम्ही या स्पर्धेतून सस्पेंड केलं, त्याला कुठेही खेळता येणार नाही। त्याचप्रमाणे फायनलमध्ये महेंद्र गायकवाड आणि मोहोळ यांच्यामध्ये जी कुस्ती झाली होती, त्यांनी कुस्ती खेळत असताना हाफ टाईममध्ये पंचासोबत वाद केला, शिवीगाळ केली, आमच्या कार्याध्यक्षाला सुद्धा अरेरावीची भाषा वापरली। हे न शोभणार आहे एका खेळाडूला, त्याच्यामुळे त्यांना सुद्धा आम्ही 3 वर्षासाठी सस्पेंड केलं। त्याला 3 वर्ष स्पर्धेमध्ये दोघांनाही खेळता येणार नाही। आणि यानंतर या बुलेटिनमध्ये बघूया सकाळच्या 100 बातम्या। पृथ्वीराज मोहोळ हा 67व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता ठरलाय। स्पर्धेतील अंतिम सामन्यात पृथ्वीराज मोहोळ यानं महेंद्र गायकवाडला पराभूत करत मैदान मारलं। महाराष्ट्र केसरी म्हणून विजय मिळवलेल्या पृथ्वीराज मोहोळला अजित पवारांच्या हस्ते चांदीची गदा देण्यात आली। त्यानंतर उपस्थित पैलवानांनी पृथ्वीराज मोहोळला खांद्यावरती उचलून जल्लोष केला। अंतिम सामन्यात सोलापूरच्या महेंद्र गायकवाडनं मैदान सोडलं। सामन्यात 1-2 असे गुण मिळाल्यानंतर महेंद्रनं मोहोळला मिळालेल्या गुणावरती आक्षेप घेतला। त्यानंतर महेंद्र गायकवाड मॅटवरनं निघून गेला, त्यामुळे पृथ्वीराज मोहोळ विजयी घोषित झाला। अहिल्यानगरमधील 67व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेदरम्यान मोठा गोंधळ झाला। गादी गटातून पराभव झाल्यानंतर शिवराज राक्षेनं पंच दत्ता माने यांची कॉलर पकडत जोरात लात मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला। या घटनेमुळे महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गालबोट लागलं। या घटनेनंतर पोलिसांनी राक्षेला अडवलं। शिवराज राक्षेनं केलेल्या राड्यानंतर शिवराज राक्षेवर कारवाई करावी अशी मागणी करत पंचांनी मैदानावरती ठिय्या मांडला। जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत मैदानावरून हलणार नाही असा आक्रमक पवित्रा पंचांनी घेतला। पंचांनी आमच्यावर अन्याय केला, पंचाचा निर्णय चुकीचा आहे असा आरोप शिवराज राक्षेनं केला। माझी पाठ टेकलीच नाही असाही दावा शिवराज राक्षेनं केला। तसंच सामन्याचा रिप्ले दाखवा अशी मागणी शिवराज राक्षेनं केली। माझी पाठ टेकलेली असेल तर पराभव मान्य करतो। आम्ही कुस्तीसाठी वर्षभर मेहनत करतो, ही मेहनत पंचांना माहिती नसते। पंच काहीही निर्णय देऊन बाजूला होतात असा आरोप शिवराज राक्षेनं केला। महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील पराभवानंतर शिवराज राक्षेनं मोठा राडा केला। शिवराजच्या पराभवाचा निर्णय अमान्य असून पंचांनी जाणून बुजून चुकीचा निर्णय दिला असा थेट आरोप काका पवार यांनी केला। पृथ्वीराज मोहोळ यांना पराभव केल्यानंतर शिवराज राक्षेनं पंचावरती पराभवाचं खापर फोडलं। त्यानं पंचाला लात मारल्यानंतर महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा गोंधळ झाला। त्यानंतर पोलिसांनी राक्षेला अडवलं। पुण्याच्या विश्व मराठी संमेलनात राज ठाकरेंनी उपस्थिती लावली। यावेळी अभिनेत्यांना पुरस्कार मिळतो पण आम्हाला फक्त तिरस्कार मिळतो असं मिश्किल विधान राज ठाकरेंनी केलं। शहरातील मराठी माणसाचं अस्तित्व आपणच टिकवायला हवं, आपण आपल्या मराठी भाषेवर ठाम राहिलं पाहिजे असं आवाहन राज ठाकरेंनी केलं। मराठी माणूस बेघर होताना दिसतोय, हा विकास नाही। प्रगतीच्या नावावरती घरं जाणं हा विकास नाही। हिमाचल आणि आसाममध्ये भारतीय असून सुद्धा जमिनी घेता येत नाहीत, मग महाराष्ट्रात का घेता येतात असा सवाल राज ठाकरेंनी केला।